भक्ती तू भव्य दिव्य शक्ती तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नी तू मूर्तिमंत भक्ती तू भव्य दिव्य शक्ती तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नी तू तरी तुझ्या पदरा दुःखाचे आंधळा तरी तुझ्या पदरा दुःखाचे आंधळा असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण बस करा. अहो अहो तरुण्या पोरीची इज्जत महत्वाची. साहेब आम्हाला बी तरुणा पोरगा आहे. बोल बेटा बोल. बाबा मला कळते की या क्षणी केवळ शब्द सांत्वन करू शकत नाहीत, पण तरीही भाषाला काहीही धोका नाही हे लक्षात ठेवा. कारण खंडागळे तसा अंडरवर्ल्डचा मोठा माणूस आहे. आई मला वाटतं तुला झोप अनावर होते. तू झोप. जागात तू हो विक्रम खंडागळे. अरे बायको येण्याआधीच तुझी धोबीच्या गाढवासारखी अवस्था झाली आहे. तुम्ही विसरताय की तुम्ही या अपहरणाच्या प्रत्यक्ष साक्षीदार आहात आणि तानाजीसाठी सर्वात मोठा धोका तुम्ही आहात. शी, कुठे आणून टाकलं यांनी मला. किती किती घाण आहे. काय हे नेमकं तानाजीच्या मनात. मला मला किडनॅप करण्यामागचा त्याचा हेतू काय असावा. मी त्यांच्या गोष्टी चोरून ऐकल्या म्हणून की मी केळकरांची नातेवाईक आहे म्हणून. राहुलच्या खुनामागे नक्कीच तानाजीचा हात असायला हवा. असणारच. अंजली वहिनींना सापळ्यात अडकवण्याचा बेत चाललाय तानाजीचा. पण का? राहुलला मारण्यामागे तानाजीचा नक्की काय उद्देश असेल. आणि मला ओलीस धरून तानाजीला नेमकं काय साध्य करायचंय. मी उगाचच नको ते धाडस केलं की काय. या अशा वातावरणात अडकले मी. मला कीर्तीचं ऐकायला हवं होतं. पण आता काय करू. माझा सेल फोन पण तानाजीने काढून घेतलाय. काय करू. मला कोणाशीही संपर्क साधता येत नाहीये. आता कोण आणि कसं सोडवेल मला. देवा, मी असा अविचार का केला. भाषाच्या अपहरणाला फक्त मीच जबाबदार आहे. मला खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्त करण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता भाषा तानाजीच्या पाळतीवर राहिली. भाषाला तानाजीनंच उचललं असणार. भाषाच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर मी कुणालाही तोंड दाखवू शकणार नाही. खूप चुकले मी. ह्या सर्वातून जरी मी सुटले तरीही मी दिलेल्या दुःखाचे ठसे इतके जीवघेणे आहेत की माझी वाईट कर्म आयुष्यभर माझा पाठलाग करतील. वेळोवेळी मला माझ्या चुकांसाठी मान खाली घालावी लागणार आहे. माझ्यामुळे अमरला, आई-बाबांना अपमान, नालस्ती सहन करावी लागणार.
त्यापेक्षा मीच इथे नसले तर सगळे प्रश्नच संपतील. मला संपायलाच हवं. मला संपायलाच हवं. रूढींचे कुंपण कोण कोण आहे तिकडे? घाबरलीस का काय ताई? तानाजी, तू इथे कसा आलास? आणि तू आत कसा आलास? आलो आलो. यताळ आहे मी, भूत प्रेत यताळ, माणसात नाही. काय माणसं तर प्रेमाने मला राक्षस यताळ म्हणतात. काय हवंय तुला? त्याचं काय हाय, तुमची नजर म्हणलंय तीक्ष्ण आहे. भाषाला उचललेल्या मावाल्यांना म्हणून तुम्ही पाहिलं. बर मग पांडुरंग पांडुरंग, त्यात एक टोपीवाला कोटवाला होता असं म्हणालात तुम्ही. तो तूच होतास होय ना? भाषा कुठे आहे? भाषाचं सोडा, आधी तुमचा जीव वाचवा. पांडुरंग पांडुरंग. का काय करणार कायस तू? कसा आहे ताई, आता तुम्हाला जिथं सोडायचं म्हणजे माझ्या गळ्यात फाशी येणार, आणि मला एवढ्या लवकर मरायचं नाही. पांडुरंग पांडुरंग, अजून लय पाप करायचे आहेत मला. त्यापूर्वीच तुला तुझ्या कृत्याची शिक्षा मिळणार आहे तानाजी. तुझा अंत जवळ आलाय. म्हणूनच जाण्यापूर्वी काही लोकांना मुक्ती द्यावी म्हणते. ज्याला पण माझ्या हातनं मरण आलं ती डायरेक्ट स्वर्गात गेलं. होय, मुक्ती मिळाली, मुक्त झालं. चला चला, तुम्ही पण तयार व्हा. आता काय आहे ताई, तुम्हाला माराय माझा पण हात धाजावत, पण काय करणार, प्रत्यक्षदर्शी पुरावा तुम्ही. असल्या साक्षीदाराला जिथं सोडत नसत्यात. पांडुरंग पांडुरंग. अरे जा रे, मी मरणाला भीत नाही. फक्त वाईट याचंच वाटते की तुझ्यासारख्या भेकड माणसाच्या हातून मला मरण येते. हलकट माणसा, माझा जीव घे, हरकत नाही, पण भाषाच्या केसाला जरी धक्का लावलास ना तर तरी तुझी खेर नाही. भाषाच्या केसाला धक्का लागायचा प्रश्नच कुठे येतोय ताई? मी भाषाला असा नमस्कार करीन आणि मग डायरेक्ट अशी गोळी घालीन. झटपट मरण. भाषाच्या केसाला धक्का लागणार नाही हे मी बघीन. चला, तुम्ही तयार व्हा. देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या. स्वर्गात जायचं आहे. घ्या घ्या घ्या. स्माइल स्माइल स्माइल. शाबास शाबास. पांडुरंग 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 पांडुरंग. विक्रम, तू
आई आज नाही सोडणार मी तुला. हे थांब पुढे जा. शेख पळाला हलकट. तरी मी तुम्हाला सांगत होतो सांभाळून राहा म्हणून. आता मी वेळेवर आलो नसतो तर काय झालं असतं? काही नाही, एक तर तानाजी तरी मेला असता, नाही तर मी तरी. असले भॅड मवाल्यांना घाबरत नाही रे मी. आज जर भाषा त्याच्या तावडीत नसती ना तर संपवलाच असता त्याला. तू आधी इन्स्पेक्टरना फोन कर रे. लावलाय. इन्स्पेक्टर सावंत. कीर्ती बोलते सर. आत्ताच तानाजींनी माझ्या घरात घुसून माझ्यावर हल्ला केला. काय? घराला लॉक असतानाही तो घरात कसा शिरला हे माहित नाही, पण मी दार उघडला तेव्हा तो आतच होता. सुदैवाने विक्रम आला म्हणून. त्या दोघात मारामारी झाली पण तानाजी निसटला. हे बघा कीर्ती, तुम्ही काळजी घ्या. मी बघतो आता. मीच ते आता मोहिमेवर निघतो. मी तानाजीला आता सोडत नाही. हे बघा, सकाळी तुम्ही पोलीस स्टेशनवर या आणि रीतसर कंप्लेंट नोंदवा. आणि हो, तुम्हाला संरक्षणाची गरज वाटत असेल तर एखादा हवालदार पाठवू का? तसा तो आता परत येणार नाही. तसा हुशार आहे तो. बर, ठेवते मी आता फोन. रिलॅक्स. ताई माझ्या घरी येणार आहे? नको, तू निघ आता. तुझ्याही घरचे वाट बघत असतील ना. आणि तसं काही लागलं तर मी करेन ना तुला फोन. नक्की? हो नक्की. ठीक आहे, काळजी घे. येतो. बाबा 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 काय झालं? काय काय घाबरलास कधी? बाबा काय झालं काय? बाबा काय आता फोन कोणाला करतोयस मग? बाबा ही चिठ्ठी बघा. काय आहे काय चिठ्ठी? अंजलीची चिठ्ठी आहे. घोळ झाला, सगळ्या डोक्याला नसता ताप झालाय. म्हणजे मला डोळा लागला होता. थोड्या वेळाने मी जागा झालो तर अंजली नव्हती रूममध्ये. मी शोध घेतला तर ही चिठ्ठी सापडली. चिठ्ठीत बघा काय लिहिलंय ते. अंजली घर सोडून गेली. काय? बाबा तुम्ही चिठ्ठी वाचा. ती स्व आई बाबा आणि अमर, आजवर माझ्या अनेक चुकांना खूप मोठ्या मनाने तुम्ही मला माफ केलंय. आपली समजून पाठीशी घातलत. मी खूप वाईट वागले बोलले तरीही तुमच्या प्रेमात कधीही घट झाली नाही. आणि मी मात्र चुकतच राहिले. मी स्वतःला शहाणी आणि जगाला वेडी समजत आले. अर्थात त्यात माझ्या इतकंच तुमचं पण नुकसान झालं. पण आता मला माझीच लाज वाटायला लागली. माझ्या या घरात राहण्याने सगळ्यांना मनस्ताप होणार आहे. मी तुमच्या प्रेमाला योग्य नाही आणि माझ्यामुळे तुमची पद गेली, प्रतिष्ठा पण गेली. आता असं कलंकित आयुष्य घेऊन अमरच्या छातीवर बसण्यात काहीच अर्थ नाहीये. रूढींचे कुंपण. पण आता मला माझीच लाज वाटायला लागली.
माझ्या या घरात राहण्याने सगळ्यांना मनस्ताप होणार आहे. मी तुमच्या प्रेमाला योग्य नाही आणि माझ्यामुळे तुमची पद गेली, प्रतिष्ठा पण गेली. आता असं कलंकित आयुष्य घेऊन अमरच्या छातीवर बसण्यात काहीच अर्थ नाहीये. अमर बिचारा किती सहन करणार. आता हा सगळा लाजिरवाणा प्रवास मी माझ्या पुरता संपवत आहे. ह्यापुढे माझ्यामुळे तुम्हा सर्वांची मान शर्मेने खाली जाणार नाही. शक्य झालं तर मला क्षमा करा. त्या लायकीची मी नाहीये. बिचारी भाषा मला सोडवण्यासाठी मृत्यूशी झुंज देते आहे. ही लिमिट झाली. माझी तुमच्यात राहण्याची लायकी नाही. माझा शोध घेऊ नका. मी मेले असं समजा. स्वतःशिवाय इतर कोणाचीच नसलेली अंजली. स्मिता, स्मिता, जे फार पूर्वी व्हायला हवं होतं ना, ते आज केलंय या बाईनं. अमर, अमर, पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी उघडण्यात काय अर्थ आहे? आता पुढचं पाऊल उचला आणि अंजलीचा शोध घ्या. कशाला शोध घ्या? सुंठी वाचून खोकला गेला. बस झालं अमर, आता बस झालं. अंजली तुझी बायको आहे. ती गेलेली तुला चालणार आहे या गोष्टीकडे आम्ही काना डोळा करणार, कारण अंजली आमची सून आहे. लायकी आहे का तिची? कसली सून? अरे पार आपल्या अब्रूचे धिंडवडे काढलेत तिने. उद्या समाजात छितू होईल आपली. अंजलीला कोणी ओळखत नाही रे, पण तुझ्या बाबांची समाजात प्रतिष्ठा आहे. ती उद्या डागाळली जाईल. हजारो तोंडादी लोक चौकशा करतील. काय सांगणार त्यांना? बस आता पावलं पुढे उचलायला हवीत आणि अंजलीचा शोध घ्यायला हवा. आणि शिवाय ती कशी वागली तरी आपण आपल्या कर्तव्यात चुकायचंय का? हे बघ, आपल्याला तिचा शोध घ्यावाच लागेल. ती फार लांबवर गेलेली नसणार. ओ बाबा, काय करताय तुम्ही? अंजलीचा सेल ऑफ येतोय. मी इन्स्पेक्टर सावंतांना कळवतोय. अरे पण का? प्लीज असं काहीतरी करू नका हो बाबा. अहो, आपली बदनामी होईल अशानं. अमरची बायको पळून गेली म्हणून लोक टिंगल करतील. माझी सगळीकडे बोंबाबोंब होईल अशाने. अमर, तरीही पोलिसांना कळवावंच लागेल. आणि अंजलीचा शोध घ्यायला नको का? शिवाय ती आरोपी आहे, बेलवर सुटलेली आहे, एका मर्डर केस मध्ये अडकलेली आहे म्हटल्यावर आपल्याला पोलिसांना कळवावंच लागेल. हॅलो इन्स्पेक्टर सावंत. मी यशवंत केळकर बोलतो. येस सर. एवढ्या रात्रीचा फोन केलात? आय मीन ऑलमोस्ट पहाटेला फोन केलात. तानाजीबद्दल काही इन्फॉर्मेशन मिळालं का? साहेब, आमचे ग्रह फिरलेत म्हणा किंवा आमच्यावर देवाची अवकृपा झाली म्हणा, पण अशा काही घटना घडायला लागल्यात की डोकं बधीर व्हायला लागलंय. साहेब, आमची सून अंजली घरातून पळून गेली आहे साहेब. काय? साहेब, अंजलीचा ताबडतोब शोध घ्यायला हवा. तर जसा भाषाचा शोध घेताय तसा अंजलीचा शोध घ्या हे सांगायला संकोच वाटतोय साहेब, पण परिस्थितीच अशी उद्भवली. शिवाय ती बेलवर सुटले ना साहेब. हे बघा, संकट आली की चारी बाजूनी येतात. डोंट वरी. मी वायरलेस मेसेज पाठवतो आणि नाकाबंदी करायला सांगतो इमिजिएट. ओके इन्स्पेक्टर साहेब, अंजली खूप डिस्टर्ब होती. भाषाला आपल्यामुळे किडनॅप केलंय ही भीती अंजलीला सतत खात होती.
भीती वाटते अंजलीने आपल्या जीवाचं काही बरं वाईट केलं असलं तर. डोंट वरी, आपण प्रयत्न करू शकतो. मी लगेच माणसं कामाला पाठवतो आणि एखादा हवालदार पण पाठवून देतो. तुम्ही जर अंजली वहिनींचा एखादा फोटो पाठवलात तर बरं होईल जरा.